दादा काय रे? मुलगा तर बघितला तुम्ही हा, है ना? हा. मग आता त्याची काही चौकशी केली का नाही? करतो ना. कधी? अरे आपला गडी आहे का ते बाब्या, हा त्याला सांग तू हा. आणि त्याला जाऊन तिथं म्हणून चौकशी कर. त्याचा बँक बॅलन्स बघ, आजूबाजूला पाहुणे रावल्यात त्यांची वागणूक कशी आहे ते बघ, त्याचं काय ते सिव्हिल का फिविल काय असते. सिबिल स्कोर मला एकदम क्लिअर पाहिजे. मग ती त्याला चौकशी करायला लावू नका. इथं आपल्याला जाऊन चौकशी करता येईल का? नाही जर कोणी नीट चौकशी नाही केली ना तर मी स्वतः खंबीर आहे जाऊन चौकशी करण्यासाठी. अरे पण तू कशाला जाती? आपण त्याला लावू ना. तसा मी त्याला कशाला जाते म्हणजे मला पुढे संसार करायचा ना त्याच्यासोबत. अरे पण आधी त्याला चौकशी करून येऊ दी. त्याने नाही चौकशी केली तर मग तू जाय. तसा त्याला पगार चालूच आहे का नाही तिथं कामाचा? मग तो येईन ना चौकशी करू. मी काय म्हणते, काय पोराला बाहेरचा काही नाद आहे का हा ते एकदम आहे ना पहिलं हे करून घ्यायचे, समजलं का? चौकशी करून चौकशी त्याची पूर्ण खातिरदार चौकशी करायची की मुलाला काही बाहेरचं नाद आहे का, त्याला काही व्यसन आहे का. त्याला अजिबात मला आहे ना मुलाला कोणतंच प्रकारचं व्यसन नकोय बरं का. त्याच्याकडं किती प्रॉपर्टी आहे, बंगला आहे का कसं आहे. आता सांगताना तर त्यांनी बंगला सांगितलाय हा. आणि काय म्हणते त्याला शेती किती आहे, खरी किती आणि खोटी किती, सांगताना किती सांगितली आणि हाय किती, हे आहे ना नीट तुम्ही चौकशी करायला लावा. सगळी चौकशी करतो. ते परमनंट नोकरीला आहे का हा. टेम्पररी आहे ती सगळी नोकरीचं चौकशी पण लय करतो. मेन आहे बर का. मी आता हे बघा, आतापर्यंत किती जवळ 45 सोयरिकी नाकारल्यात हाय का मी नाही? नाकारल्या कोणतं कशामुळं, कोणाचा सिबिल खराब तर कुणी सांगितलं बंगला हाय झोपडी. मग काय करायचं, सांगितली शेती 10 एकर हाय किती 3 एकर, मग काय करणार, नाहीच म्हणून सांगणार ना. खरं आहे तुझं. मी त्या बाब्याला पाठवतो, त्याला चौकशी करायला लावतो आणि तो चौकशी करून आला का मग आपण परत चौकशीला जाऊ. हे कसं आहे ना पहिलंच खोटं सांगतेत, आमच्याकडे एवढं आहे आमच्याकडे तेवढं आहे. आणि कसं आहे ना आत्ता आहे ना हे हल्ली घटस्फोटचे प्रकार एवढे वाढलेले आहेत ना, त्याच्यामुळं माझं कसं म्हणणं आहे की पुढं जाऊन माझ्यासोबत असं काही व्हावं नाही म्हणून चौकशी केलेली बरी. खरं आहे तू शांती. ही पोरगी आहे ना लय आजपळ आहे. अरे खरं आहे तिचं. आजपालचा काय प्रश्न आहे? उद्या जर काही लग्न करून दिलं आणि काही झालं बरं वाईट म्हणजे त्याला जबाबदार आपण राहतो माहितीये का. हा आणि एकच मुलगी आहे ना तुम्हाला दोघांना, का लय जड झाले मी तुमच्यावर. बरं ती शिकली सवरलेली, तिला कुठंही नवरा भेटेन आणि कुठंही तिची सोयरीक होईल. पण तिच्या पद्धतीने तिला बघू दे ना. काय कमी आहे माझ्यात? काहीच नाही. अहो आतापर्यंत 25-30 पोरं वाट लावले. काय असं तू 25-30 काय 40-45 झाले. 45 झाले टोटल, आता 46 वय. बरं बघू आता 46 आहे ना. याला मी त्या गाड्याला सांगतो आणि चौकशी करायला लावतो. बरोबर घ्या त्याला बोलून. मग आता होता नाही तर कुठे गेला? ए बाबू ए इकडे रे. त्याला एकदा आवाज दिला तो ऐकत नाही बाय, लय डोकं खातो तो पण. काही नको बोलू गप. मालक काय करत आता? दार धरत होतो तिकडं, तुम्ही नाही म्हणले का मग दार धर म्हणून तिथं. अरे राहू दे. हा. तू जेवलेला आहे का? हा जेवलेला आहे का? हा जेवलोय ना. काय करत आता? मालक तुम्ही नाही म्हणले का मग दारे धारा म्हणून मग दारे धरत होतो तिथं मी. बरं एक ऐक महत्वाचं काम आहे. हा आपली ती शेजारची वाडी आहे का? खालची वाडी, शेजारची वाडी खालची. अरे ती 2 वाड्या आहेत नेमकं. पानाची वाडी. पाण्याची वाडी. हा तिथं जायचं हा आणि त्या पाटलाच्या घरी चौकशी करायची हिच्या विषयी. हा हिच्याविषयी म्हणजे माझं नाव डायरेक्ट जाऊन म्हणू नका, गपचूप चौकशी करायची, त्यांना कळायला नाही पाहिजे. त्या पाटलाचा पोर आहे का पानाच्या वाडीच्या? कोणता पाटील? ते रामभाऊ पाटील नाही का? हा 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 ते कुठं बाहेर गावाला कुठं नोकरीला आहे तो. हा 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 त्याच्याविषयी हिची चौकशी करायची. हा पोरग किती शिकलंय, काय करताय नेमकं, कोणत्या नोकरीला आहे, पाहुणे रावळे कशी येत, नातेवाईक त्याचे मामा थळ कुठला आहे, बर असं बाहेरून चौकशी कर. पोराला काही कसला नाद आहे का, कसलं व्यसन आहे का, शेजाऱ्या पाजाराकडून विचारपूस कर. बँक बॅलन्स सिबिल त्याचं सगळं नीट आहे का, की शेती किती आहे ते सगळं आहे ना विचारपूस एकदम परफेक्ट करा. आणि महत्वाचं त्याचं कुठं बाहेर काही वाईट चलचलिंद्र ठीक आहे का ते बघ. चालेल ना. हा मालक पाहतो. जाय आणि तेवढं चौकशी करून ये. हा लगेच जाऊ का मग? लगेच जाय आता. जाऊ का तिथे? संध्याकाळपर्यंत माग. चौकशी कशी करायची एकदम गपचूप, कोणाला कळायला नाही पाहिजे की तुम्ही चौकशीला गेलेत. पक्की चौकशी करतो पक्की. हा आपल्याला बी बाबराव म्हणते जाऊ. हा लांबून लांबून जाऊन नाही. तुम्ही काळजी करू नका, लांबून नाही तर जवळून मी आपलं पाहतो. तू पाहुणे आहेत ना तिथं, त्या पाहुण्याच्या घरी जाऊन चौकशी कर. येईन त्या राहतात मग आपल्यावर, तुम्हाला माहिती नाही तिथं पलीकडे. तेच म्हणलं ना मग त्यांच्याकडे जाईन चौकशी कर. असं गावात याला त्याला विचारू नको. मी काय म्हणतो 2 दिवस तुमच्यासाठी मग तिथं थांबू का मी? 2 दिवस म्हणजे काय? मग राहतो का महिनाभर तिकडं?
मग आता मग आपली येईन ते आहेत ना तिथं हा ये राहायला. एक हो. काम कर, हे 100 रुपयाचं पेट्रोल टाक हा आणि हे 200 रुपये तुला खर्चायला आणि संध्याकाळी माग आला पाहिजे विचारपूस करू सगळी. 2 दिवस राहतो ना, पाहुणे बी येत, मग चांगली चौकशी अरे करतो उद्या ना. दारे धरायचे. आता एक काम कर, आता जाय हा तिथं वरची वर चौकशी कर, हा संध्याकाळी परत माग येई आणि उद्या परत जाय आणि मग 2 दिवस राहतो यायच तिथं. मी म्हणतोय मग रात्री राहिलो असतो ना तिथंच. नाही नाही अरे संध्याकाळची लाईट ये, ते गव्हाला शेवटचं पाणी ये ती मला मग जाय. धरले असेल तुम्ही आजची दिवस अरे. नाही आता मला लावतो दारे धरायला. तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं. बरं जातो तिथे, जाऊ का मग हा, ये. मालक, येतो हो. हा. चांगली चौकशी करून येतो ती बी, हा? ये ये ये. हा. एकदम भन्नाट. बर चला तिथं इथं ऊन लागत आहे, तिथं वाटेवर जाऊन बसू. लग्न ठरलं ना, अभिनंदन. ठरलं नाही अजून बाकी. चालली चौकशी चालली. चालली आमची. हा चांगली करा चौकशी. हा, नाही चौकशी केल्याशिवाय नाही. आता कसं एकुलती एक पोरगी आहे मला. खोटं बोलून सांगते तर गेल्यावर दुसरंच काहीतरी असतं. सध्या आहे ना घटस्फोटचे प्रकार इतके वाढलेले आहेत ना, छोट्या छोट्या गोष्टीवरनं घटस्फोट होतात. आणि लग्न कसं पोरीचं एकदाच होतं ना, कोणाचं बी म्हणा. पण चांगली चौकशी करा, एकुलती एक तुमची लेक. नाही आता सगळी चौकशी केल्याशिवाय आम्ही निर्णय घेणार नाही. त्याच्यात पोरगी शिकलेली, ती जे निर्णय घेईन ते योग्य आहे की नाही रे. हा हा हे बघा, मला जर योग्य स्थळ वाटलं तरच मी करणार. तसे पण आतापर्यंत किती काय वाट लावलं. नाहीतरी आता मुलांना तरी कुठं मुली भेटतात. आणि घटस्फोटचे प्रकार इतके वाढलेत ना, 2-2 महिन्याला लग्न झालं की लगेच इतकं ऐकते ना मी. बापरे बापरे बापरे. मग त्याचं कारण ते व्यवस्थित चौकशी न करणं, एकमेकाचे विचार न जुळवणं, त्याच्यामुळे हे असे घटस्फोटाचे प्रमाण होते. सांगायचं एक आणि प्रत्यक्ष एक असतं दुसरंच. होतं काय माहिती का, पोरी भेटत नाही ना आजकाल. मग खोटं नाटक काही सांगायचं, लग्न करायचं. पण असं खोटं नाटक सांगून असे प्रपंच होत असतात का. नाही होत ना. मग? किती पाहिले मी मोडले असे. त्याचं आमच्या भावकीतलं एकमेकाला बघितलं ना, पोराने पोरीची चौकशी केली ना, पोरीने पोराची चौकशी केली. 8 दिवसात घटस्फोट. म्हणून तर मी आहे ना एकदम चांगली चौकशी करायला लावून राहिले तुम्हाला. नाही, बरोबर केलीच पाहिजे. मुलाचीच काय, मुलीची पण चौकशी केली पाहिजे. सगळीच. मुलगी कशी आहे हा हा आपण फक्त मुलांना दोष देतो. नाही नाही. मुली पण आजकाल काही चांगल्या नसतात. बरं आता चला, लय वेळ गप्पा मारल्या, उभा राहून कटाळा आला, तिथे जरा वाटेवर जाऊन बसू. चल ऐक ना, ते बाबड्याचा फोन आला होता, त्यांना चौकशी वगैरे केली, आलोच मी. थांबा म्हणला. आता बघू काय म्हणतोय काय नाही ते, आहे की नाही. बरोबर. मग चौकशी करावं ना. करावं लागेल. आणि केल्याशिवाय आपल्याला कसं कळणार आहे बाबा मुलगा कसा आहे काय आहे ते. आता त्याचा तिथं ये मालक हा काय 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 झालं. दम लागला. अरे दम लागला पाहिजे, चक तिकडे खेटरा सोड ना तिकडे. आज सोडतो मालक. काय काय म्हणतो, काय मला जसं कळालं ना, हा इतकं स्पीडने आलो ना मी का त्याचा नव्हते. यायच्या घरी गेला का नाही. यायच्या घरी याच्या घरी हा घडी भरत थांबलो, पाणी पिलो, फक्त चहा सगळं पिलो नाही. इतकं स्पीडने निघालो का बस. चौकशी झालं केली का? काय. हा काय मालक, हा. अजिबात पोरगी देऊ नका. काय झालं हा काय झालं. लय थाडखालास पोरग येते त्याचे आहे ना 4 ठिकाणी लपडे आहेत. 4 हा ठिकाणी. 4 ठिकाणी लपडे आहेत त्याचे. आणि तो तुम्हाला काय म्हणला तो कुठं कामाला जातो म्हणे MIDC कुठं कंपनी. नोकरी हा नोकरीला आहे. नोकरी बिकरीला काही नाही, तो मागा जात होता. त्यांनी ना त्याच्यावर मोटरसायकल घेतली होती. आता ती मोटरसायकल आहे का, ती नेली हप्त्यावर निवडून. नोकरी गेली, नोकरी गेली. गाडी गेली, हा घरीच येतो आता. घरी चिडतो का. हा. नोकरी गेली. बाई बाई बाई, बघितलं का, म्हणून म्हणलं होतं चौकशी करा. हे असंच होतं. लग्न करायचं नंतर कळतं का लफडे असतात आणि मग घटस्फोट होतात. मग काय म्हणून मी चौकशी करायला लावली. नाही, बरोबर आहे. ऐका ना, आता लय उशीर होतो, मी बराच वेळ बसले, जाते मी. हा तुम्ही तुमचं बघून घ्या. हा? आणि अजून काय असेल तर करा चौकशी वगैरे, लगेच लग्न नको करू. नाही बाई लगेच कुठं, म्हणून मी चौकशी करायला लावली होती. चालते, येऊ का. हा हा हे बघा मालक, गाडी गेली, नोकरी गेली, आता छोकरी बघतोय. हो म्हणून बघितलं ना किती मी हे केलं. अरे मग म्हणून मी तुम्हाला चौकशी करायला लावली. हे असं फसवतात आजकाल. बरोबर आहे ना तिथे. त्याला उगाच बोलिला का पण चौकशी करायला? तुम्हाला कशी घाई होत होती पहिली, म्हणून मग मी तुम्हाला म्हणलं घाई अजिबात करू नका. जर वाटवं झालं पुढं तर मग काय करायचं. एकुलती एक मुलगी ना मी तुमची. खरंय. हा ना, मी काय म्हणतो तुम्हाला वावर बागायची सांगितलं होतं ना. हा किती सांगितलं होतं. 10 एकर. 10 एकर. 3 एकर हे वावर त्याला. बाय 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 बाय. काय खोटं बोलले बाई ते. ते बी जिरायत आहे.
पाणी नाही काहीच नाही. कसं शिन आला बाई डोक्याला पश्चाताप झाला घेण्या देण्याचा. काय लोक सांगत येत आणि काय नाही अवघड. फसवगिरीचे धंदे होय सगळे आजकाल. हा विश्वास ठेवा का नाही कोणावर बाई. बरं जाऊन दे, आपण चौकशी केली काय आपल्याला काय तिथे द्यायची नाही. नाही चौकशी केल्याशिवाय आपण पावलंच उचलणार नाही. शिवाय ते म्हणले 4 लफडे 4 लफडे जर हाई भाऊ तुझे तर तिकडच लग्न कर ना. कशाला दुसरी पोरगी बघतो एखाद्याच्या आयुष्याचं वाटो कळलं? करतो. हा दुसरं नाही. मग आणि तसं काय वाटलं ना मालक बर का तुम्ही जाऊन या आता चौकशी करा. मी आता आता पक्की कशाला चौकशी जाऊ केली. मी? आता कशाला जायचं मग? अहो बाबूराव भाऊवर आपला पहिल्यापासून विश्वास आहे. तुम्ही घरचे आहेत ना आता. हा. मग तुमच्यावर विश्वासच आहे ना आमचा. आता तुम्ही तुमच्या पाहुण्याच्या थ्रू चौकशी केली म्हणले खरंच असेल ना. हा मग आणि मग पाहुणे तुमचे खोटं थोडे बोलतील. नाही अजिबात नाही करायचं. दुसरं स्थळ चल जाऊ बघा. दे, दुसरं स्थळ बघू एखादं आपण चांगलं आहे की नाही. हा बरं, चला चांगलं केलं बरं का बाबूराव भाऊ. लेकराचं मग पाहून आले तुम्ही चांगलं केलं बरं झालं. बरं जा तेवढे तारे बघते आता. जाऊ का मग मालक हो हा तुम्हाला आता गप्पा थोडा हो नाही आता मला उठावं लागेल ना आता. हा. बाबूराव भाऊ चौकशी केली. आज आपण जरी पोरगी जर दिली असती तर तोंडात मारायला कोण नव्हतं आपल्या होय. मग नाही पण एवढा ठोस निर्णय नसताना घेतला आपण. तूच म्हणतो ती ना वरून पोरगीला पितर आहे नासन तसन. बघितलं का आता आता मला काय माहिती असे लोक नाही होते ना फसवगिरीचे धंदे करते. आजकाल हे सगळं चालू आहे त्याच्यामुळे त्या एवढे सोडून जाऊन दे घटस्फोटचे विषय. प्रकार वाढले. दुसरं स्थळ बघू आपण, नका काळजी करू. चला चहा पिऊ. शिन झालं का बाई मग कर.